मंदिर परिसरातील मूर्ती हटवल्यामुळे कारवाई होण्यासाठी लाक्षणिक उपोषण, तसेच पालकमंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा दिला इशारा। हदगाव शहराच्या बाजारपेठेतील हनुमान मंदिर परिसरात असलेली लिंब व वडाच्या झाडाखाली असलेली महादेव व नंदीची पिंड पोलीस व नगर परिषद प्रशासनाने जबरदस्तीने हटविली। त्यामुळे संतप्त झालेल्या समस्त हिंदू समाजातील कार्यकर्त्यांनी आज संबंधितांवर कारवाईची मागणी करत नगर परिषदेसमोर चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण केले। कारवाई नाही झाली तर पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिल्याने उपोषणस्थळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड प्रमुख चंद्रकांत पवार अंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली। चंद्रकांत पवार यांच्यासोबत किशोर शिंदे, भाटेगावकर, सुरेश सारडा यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बसलोय त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही मठ मंदिराच्या जागेमध्ये जे अतिक्रम होत चाललंय ते अतिक्रम उठवण्यासाठी वारंवार नगरपालिका असेल, सीओ असतील, नगरपालिकेचे कलेक्टर असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांच्याकडे निवेदन देऊन सुद्धा हे या होणाऱ्या अतिक्रम झालेला आहे त्याच्यावर दुर्लक्ष करत आहेत। त्यांचं लक्ष आमच्याकडे वेधून घेण्यासाठी आम्ही हे उपोषण करत आहोत। लाक्षणिक उपोषण आहे 1 दिवसाचं, सकाळी 11 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलं। याच्यानंतरही जर प्रशासनाने, संबंधित अधिकाऱ्यांनी जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही पालकमंत्री यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करणार आहोत। याची प्रशासनाने नोंद घेतली पाहिजे। हदगाव शहरामधील सकल हिंदू समाजाने तारीख 22 रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा ज्या दिवशी होती त्याच दिवशी मारुती मंदिराच्या बाजूला, मारुती मंदिर परिसरामध्ये जी भंग पावलेली महादेवाची पिंड होती त्या पिंडीच्या जागी नवीन पिंडीची प्राणप्रतिष्ठा विधिवत केलेली असताना 5-7 दिवस तिथे काही ती पिंड राहिली आणि 7 दिवसाच्या नंतर नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दोघांनी मिळून येऊन तिथली ती पिंड कुठलाही विचार न करता उचलली, त्याचा विरोध करायला गेले, त्या लोकांना अटक केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथे 4 ते 5 हजार लोकांच्या समक्ष त्यांनी ती पिंड हटवली तिथली। आणि ही जे घृणास्पद कार्य केलं त्यांनी नगरपालिका प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं, त्याचा आम्ही जाहीर सकल हिंदू समाज तीव्र निषेध करतो आणि या सगळ्या गोष्टीची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करून भविष्यात जेही या आंदोलनाचं काही स्वरूप होईल ते तीव्र राहील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाला घ्यावी लागेल। आणि आम्ही हे पालकमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन उपोषण करणार, होतं होईल तोपर्यंत अहिंसेच्या मार्गाने आमचं सर्व काही आहे। आम्ही फक्त उपोषण हे हत्यार जे सगळ्यात मोठं लोकशाहीमध्ये आहे ते वापरण्याचा प्रयत्न केला। प्रशासनाला जाग यावं, सद्बुद्धी द्यावी आणि प्रशासनाने आम्हाला काही न्याय द्यावा, हीच आमची एक प्रमुख भावना आहे।